सगळ्यांचे स्वागत माझ्या व्यसनमुक्तीच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी फेसबुकवर आणि यूट्यूबवर जेव्हा काही व्हिडिओ बनवतो व्यसनमुक्ती विषयक, तेव्हा मला अनेक लोक विचारत असतात पोस्ट वाचून आणि व्हिडिओ वाचून की तुमचं व्यसनमुक्ती केंद्र कसं आहे, आम्हाला बघायची इच्छा आहे। त्याचप्रमाणे तेथे व्यसनमुक्तीचे नेमके उपचार काय होतात याची देखील आम्हाला उत्सुकता आहे। तर आज मी तुम्हाला सविस्तर आमच्या व्यसनमुक्ती केंद्राची माहिती देणार आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत, काय काय थेरपीज होतात, इथल्या जागा कशा आहेत, इथले कार्यकर्ते कोणते कोणते आहेत। चला तर माझ्यासोबत मैत्रेयी व्यसनमुक्ती केंद्राची एक फेरी मारूयात आपण। मुख्य गेट, इकडे बाजूला जबलपूर हायवे आहे। आपण आता आतमध्ये प्रवेश करतो आहोत। आतमध्ये आल्यावर तुम्हाला या दोन ज्या काळ्या रंगाच्या इनोवा दिसत आहेत, ह्या आमच्या पिकअपच्या गाड्या आहेत। म्हणजे जे उपचारांना स्वतःहून यायला तयार होत नाहीत अशा लोकांना आम्ही थोडं सक्तीने, थोडा मानसिक दबाव टाकून उपचारांना घेऊन येतो। त्यांच्यासाठी या पिकअपच्या गाड्या, त्यातली एक रवीची तो पर्सनल म्हणून पण वापरतो। ह्या ज्या दोन गाड्या आहेत त्यातली एक आमचा नाशिकचा मित्र फॉलोअपला आला आहे, तो त्याची गाडी आहे MGची। ही आमची एका कार्यकर्त्याची गाडी आहे। त्या आमच्याच मित्रांनी छानपैकी फुलझाडं लावली आहेत, बागकाम करून फुलझाडं जोपासली आहेत। वा, जास्वंदीला छान फुल आलेली। तर मोगऱ्याचा सीझन असल्यामुळे मोगरा देखील फुलतोय। हे सगळं गार्डन आमच्याच मित्रांनी डेव्हलप केलंय। रोज त्याची सफाई करणं, मशागत, पाणी टाकणे वगैरे हे आमचे मित्रच हे कामं करत असतात। तर वर आमच्या मित्रांनी छानपैकी लाईट लावलेत, काचा लावून ठेवले त्याच्याकरता भिंतीला। माकडं येतात आणि प्रचंड उच्छाद मांडतात आणि त्यांनी असं येऊ नये म्हणून या काचा आहेत। छत्रपती संभाजीनगर इथला एक मित्र आमच्याकडे उपचारांना दाखल झाला होता आणि त्यांनी छानपैकी हे भिंत रंगवून दिली आहे। म्हणजे आपल्याला भिंतीवर जंगलातले सगळे प्राणी दिसतील, अगदी हुबेहूब त्यांनी भिंत रंगवलेली आहे। आमची फुलझाडं पण आहेत मध्ये मध्ये। वा वा वा, मोगऱ्याला बघा किती सुंदर बहार आलेला आहे। वनराज पण आहेत, शेरखान पण मौजूद आहेत। महापुरुषांची चित्र लावलेली आहेत, त्यांच्या प्रतिमा आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, स्वामी विवेकानंद, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, कोंबड्या आहेत। यांची निगा आमचे मित्रच करतात, आमचे मित्रच काळजी घेतात त्यांची। प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत। हे जे पलंग आहे ते निवासी कार्यकर्ते जे रात्री इथं पाहायला असतात ते झोपतात। हे टाइम टेबल आहे आमचं। सकाळी 5:30 वाजता उठल्यापासून ते रात्री 10:30 पर्यंत हे टाइम टेबल पूर्ण पॅक आहे। दिनतेचं झाड म्हणजे व्यक्तिमत्व कसं झालेलं असतं त्याबाबतचं मार्गदर्शन करणारा हा फलक आहे। आणि व्यसनमुक्ती म्हणजे नेमके काय, स्वतःमध्ये कसे बदल करावे लागतील, आपलं जीवन सुखी आणि समृद्ध कसं करता येईल यासाठीची ही प्रतिमा आहे। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले त्यामुळे कूलरची आवश्यकता असतेच। कार्यकर्त्यांकरता लावलेला हा कूलर। आणि हे डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट दाम्पत्य, जे आमच्या व्यसनमुक्तीचे प्रेरणास्थान आहे, आमच्या पुनर्जन्माचे स्थान आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे। त्यांचे संस्थापक संचालक आज हयात नाही आहेत, पण त्यांनी दिलेली शिकवण कायम आमच्या स्मरणात आहे आणि त्यानुसारच आम्ही कार्य करतो आहोत। ही आमची मिकी रक्षक, जिओ और जीने दो, लिव्ह अँड लेट लिव्ह, हा आमचा मंत्र आहे आणि त्यानुसारच आम्ही काम करत असतो। ही दुसरी बाली, ही शांत आहे। हे दोन पहारेकरी इथे 24 तास असतात। आणि आता आपण ऑफिसमध्ये प्रवेश करतो आहोत। मैत्रेयी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक रवी पाध्ये सर। सर नमस्कार। नमस्कार। ट्रस्टीची यादी आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि साईबाबा यांची प्रतिमा। आपण उपचार खर्च काय घेतो त्याबाबतचा हा फलक आहे। स्वागत कक्ष, इथे काउन्सिलरसाठी पण टेबल आहे का। हा आमचा मित्र कौस्तुभ, हा पिकअपसाठी आमच्याबरोबर मुख्य चालक म्हणून काम करतो। अगदी 1000-1500 किलोमीटर पर्यंत न थकता गाडी चालवू शकतो।
राकेश दारा स्वागत कक्ष सांभाळतो आणि परवाच त्याचा वाढदिवस झाल्याचा मी व्हिडिओ टाकला होता फेसबुकवर. पंकज चंदनखेडे हे सगळे कार्यकर्ते निवासी आहेत. पंकज सगळ्याच कामात तरबेज आहे. अगदी कूलर दुरुस्तीपासून म्हणजे इलेक्ट्रिक पासून गवंडी काम सगळ्याच कामात तो पुढे असतो आणि आता ड्रायव्हर म्हणून पण तयार होतोय. सकाळी 5:30ला उठल्यानंतर 6 वाजता अशी सगळे कवायत करत असतात. पद्धतशीरपणे कवायत सुरू आहे. पीटी म्हणतो आम्ही याला, योगाभ्यास. पीटी झाल्यानंतर आता योगाभ्यासाची वेळ आहे. मध्ये चहा पाणी केलंय सगळ्यांनी. पर्वतासन. योगाभ्यास झाल्यावर आता प्राणायाम सुरू आहे. अनुलोम विलोम. योगाभ्यास आणि प्राणायाम हे आवश्यक उपचार आहेत. प्राणायाम झाल्यानंतर योग निद्रा ही थेरपी होते, ज्यामध्ये संपूर्ण शरीर मनाला विश्रांती देत काही सकारात्मक सूचना शारीरिक आणि मानसिक सुधारणेकरता दिल्या जातात. सगळ्यात कठीण आसन हे, कारण काहीच न करता निष्क्रियपणे पडून राहणे आणि श्वासोश्वासाकडे लक्ष देणे एवढंच या आसनामध्ये करणं आवश्यक असतं, अभिप्रेत असतं. ह्या हॉलमध्ये थेरपीज होतात सगळ्या. तसेच रात्रीची झोपण्याची व्यवस्था देखील इथेच होत असते. हे इथे गाद्या आणि उशा वगैरे ठेवल्या आहेत. या रात्री झोपायच्या वेळा गाद्या काढल्या जातील आणि पुन्हा सकाळी उचलून ठेवल्या जातील. पोलिक्स अॅनिमल्सचे फलक लावले, 12 स्टेप्स फक्त आजचा दिवस. पलंग देखील वाढतील. या लोकांना पलंग दिलेले आहेत. जे बाकीचे लोक आहेत आपण हॉलमध्ये बघितले, थेरपीच्या वेळेत बघितले, त्यांना पलंग नाही येत, पण हाताने त्यांना गाद्या घ्याव्या लागतात. आणि त्यातले जे काही आजारी असतील, पायाला दुखापत आहे, ज्यांना खाली जमिनीवर म्हणजे गादीवर पलंगाची गरजच असते, गादीवर झोपता येणार नाही खाली, अशा लोकांना मात्र आम्ही नक्कीच पलंग देतो. पण एसी रूमसाठी सगळ्यांना पलंग आहे. अर्थात त्यांना जरी पलंग असले आणि थोडीशी लॅविश अशी राहण्याची व्यवस्था असली यांची, तरी देखील जेवण हे वेगळं नाही आहे. जेवण सगळ्यांसाठी एकच बनतं. जेवणात आम्ही काही फरक ठेवला नाही, कारण उत्तम असं जेवण असतं आणि त्यात बदल ठेवण्याची काही गरज नाही की एसीला वेगळं आणि सर्वसाधारण उपचारार्थीनं वेगळं. हे इथं जे 3-4 लोक झोपले ते नाईट ड्युटीवाले आहेत. आमच्याकडे रोज नाईट ड्युटी लागते. नाईट ड्युटी याचा अर्थ असा की या मित्रांनी, हे उपचारार्थी मित्र असतात सिनियर, हे रात्रभर वॉर्डात जागे असतात. ज्यांच्या चहाची व्यवस्था केलेली असते थर्मासमध्ये. हे रात्रभर लक्ष ठेवतात, कोणी अत्यवस्थ आहे का, कोणी काही खोड्या करतोय का, कोणी त्रासदायक परिस्थितीत आहे का, कोणी आजारी आहे का, यांच्या हालचालीवर रात्रभर लक्ष ठेवायसाठी हे रात्रभर जागे असतात. आणि म्हणून दिवसा यांना झोपायची परवानगी असते. ही नाईट ड्युटी बदलत असते. रोज वेगवेगळे लोक असतात नाईट ड्युटीला. उपचारार्थी मित्रांमधलेच मित्र ही ड्युटी करत असतात. विड्रॉल रूम आहे, आपण आतून बघूया. दाखल झालेले रुग्ण जे उपचारांना नवीन आहेत, त्यांना पहिले काही दिवस शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतात, म्हणून त्यांच्याकरताही विड्रॉल रूम बनवले आहे. त्यांचा त्रास इतरांना होऊ नये आणि त्यांना देखील इतरांचा त्रास होऊ नये म्हणून त्याची अशी वेगळी व्यवस्था करावी लागते. काही लोक हॅल्युसिनेशनमध्ये जातात, भ्रमाच्या अवस्थेत, त्यांना इथे विशेष काळजी घेतली आहे त्या लोकांची. त्याच्याकरता कार्यकर्ते आहेत, त्यांचं बाथरूम देखील एक वेगळं ठेवलेलं आहे. इथे काळजी घेणारे आमचे कार्यकर्ते असतात. 24 तास त्यांचं इथं लक्ष असतं आणि यांना काही त्रास झाला या मित्रांना तर औषधोपचाराची देखील सोय असते. किचनबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. आता आपण मैत्री व्यसनमुक्ती केंद्राचं किचन बघूयात, तिथली व्यवस्था बघूयात, तिथल्या कार्यकर्त्यांना भेटूयात. ही जी भांडी ठेवलेली तिथे भांडी ड्युटीची, म्हणजे स्वयंपाकासाठी जी भांडी वापरली जातात ती भांडी आळीपाळीने धुण्याचं काम हे आमच्या उपचार आणि मित्रांचं असतं. भांडी ड्युटी आम्ही त्याला म्हणतो, जबाबदारी असते ती आणि ती आमचे मित्र पार पाडत असतात. इथं भांडी ड्युटी करण्याची जागा आहे. इथून बाहेर छान निसर्ग दिसतो. इथे देखील टॉयलेट्स आहेत 2. आमचे मित्रच करतात. भाजी चपात्या सगळं आमचे मित्र करत असतात रणजितच्या देखरेखाली. रणजित, किती चपात्या बनतात दिवसाला? एका वेळेस 600. हा, म्हणजे 1200 चपात्या जवळजवळ रोज आमचे मित्र न थकता बनवत असतात. उन्हाळ्यात देखील इथे प्रचंड गरम वातावरण असतं म्हणून आपण कूलरची सोय केली आहे मित्रांना, पण मला नाही वाटत ती फारशी पुरेशी असेल. पण करतात आमचे मित्र, नेटाने हे काम करत असतात. धन्यवाद रणजित. किचन बघितलं, आता आपण खाली बघूया. तिथं ओळीने 3 3 6 ओळीन टॉयलेट्स आहेत. हे 6
बाजूला इकडे एक आहे, वर 4 आहेत. असे एकूण 11 टॉयलेट्स आहेत सगळे मिळून आपल्याकडे. समूह उपचाराची वेळ आहे. ग्रुप काउन्सिलिंग. आशिष दिवरे आमचे कार्यकर्ते समूह उपचार घेत आहेत. हा एक हॉल आणि हा दुसरा मोठा हॉल. ही औषध वाटपाची रूम आहे, मेडिसिन रूम म्हणतो आम्ही याला. लायब्ररी पण इथेच आहे, लायब्ररीचं कपाट आहे आणि सगळी विविध विषयांवरची पुस्तकं ज्याच्यामध्ये थोर ऐतिहासिक, पौराणिक, आत्मचरित्रे देखील आहेत. हे कपाट औषध ठेवण्याची कपाट आहे. नियमित लागणारी औषधे, मग त्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनच्या फाईल्स. इथे हे डब्बे दिसत आहेत ते ज्यांना मानसोपचार तज्ज्ञांची आणि बाहेरची काही औषधं सुरू आहेत त्यांच्या नावाचे डब्बे बनवले आहेत. रोज रात्री ते डब्बे भरले जातात. सकाळ संध्याकाळच्या गोळ्या आणि समोर खायला दिले जाते प्रत्येकाला. ही रूम सांभाळत आहेत आमचे मित्र विनोद. ते छान आता बघितलं मी, हसते रहो. हो, म्हणजे आजारी माणूस रडक्या चेहऱ्याचा असतो म्हणून रूम मध्ये म्हटलं इथे आले की हसते रहो. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मेडिसिन रूम. विनोदला भेटले आपण. ही जोडी आमची. सगळ्यांच्या औषधाच्या पेट्या उघडून त्या छोट्या बॉक्समधून प्लॅस्टिकच्या पिशवीत औषधं टाकणे, त्यांना वाटणे आणि समोर खाऊ घालणे, ते थुकणार नाही याची काळजी घेणे, ही सगळी जबाबदारी. आजारी असलेल्या लोकांचं बीपी वेळच्या वेळी तपासणे, शुगर तपासणे, हे कामं देखील करत असतात. हा संजय मुटकुरे आमचा कार्यकर्ता. मागच्या वेळी त्याचा व्हिडिओ टाकला होता मी युट्यूबवर. काय संजय, कसं काम आहे तुमचं? कठीण आहे का? कठीण आहे दर, पण काय लक्ष देऊन काम करणं पडते. लक्ष देऊन करावं लागतं. आणि सायकिलिस्टच्या गोळ्या असते, बीपीच्या गोळ्या असते आणि शुगरच्या गोळ्या असते, ते वेळच्या वेळी बरोबर मिळाल्या. हा, सायकेटिस्टच्या, शुगरच्या, बीपीच्या आणि सगळ्या गोळ्या वेळच्या वेळी नाही मिळाल्या तर त्रास होऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष देऊन काम करावं लागतं. पण संजूचं अजून एक काम आहे की आजारी लोकांना जर बाहेरच्या तज्ज्ञांची गरज भासली तर संजूकडे ते काम आहे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं, संबंधित तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेऊन त्या मित्रांना गाडीतून सुरक्षेसह घेऊन जाणे. कारण मध्ये ते दवाखान्यात गोंधळ करण्याचा, काही लोक खोटं आजारी पडून पळून जाण्याचा देखील प्रयत्न करतात. तर हे अतिशय जबाबदारीचं काम संजय करत असतो. आणि संजय नसताना किंवा संजय असताना देखील विनोद हा त्याचा एक महत्वाचा साथीदार आहे. धन्यवाद. जेवण झाल्यानंतर इथं थाळी धुण्याची व्यवस्था आहे. पाण्याचं पाणी असलेले छोटे प्लास्टिकचे डबे आहेत. हा इथं पिंपात पाणी भरून ठेवलं असं 2 पिंप आहेत पाणी भरलेली. इथं थाळ्या धुतल्या जातात. जेवणाच्या सगळ्या थाळ्या धुण्याचं काम इथं होतं. इथं पाण्याची पण व्यवस्था आहे. बाटलीत भरून देखील पाणी घेता येतं. आपण थंड पाण्याची व्यवस्था केली आहे सगळ्यांकरता.